हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजन कसं करायचं आहे, त्याची मांडणी विधिवत मंत्रासोबत आपण बघणार आहोत। तर स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ बघायचा आहे। आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। दिवाळी हा सण हिंदू संस्कृतीतला आपला हा खूप मोठा सण आहे। दिवाळीच्या 5 दिवसांना फार महत्त्व असते, त्यातलाच एक मुख्य दिवस म्हणजेच आपलं लक्ष्मीपूजन असते। लक्ष्मीपूजन हे आश्विन महिन्याच्या अमावस्येला केलं जातं। संध्याकाळी आपल्या प्रदोषकाळी आपल्याला ही पूजा आपल्याला मांडायची असते। देशभरात आपल्या दिवाळीचा सण हा मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा आपण करत असतो। दिवाळी हा अंधारातून आपल्याला प्रकाशाच्या मार्गावर नेत असतो। आपला हा सण दिव्यांची आणि त्याचबरोबरीने आनंदाची उधळण करणारा आपला हा दिवाळीचा आपला मोठा सण आहे। दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा आशीर्वाद राहावा यासाठी मनोकामना केली जाते। घर असो किंवा कार्यालय असो किंवा एखादं दुकान, तुमचं कोणतंही जे तुम्ही जिथं बिझनेस करत असता तिथं सुद्धा आपल्याला लक्ष्मीपूजनाची आपल्याला मांडणी आपल्याला करायचा असतो। तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी आपण मनोकामना करत असतो। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची असते। लक्ष्मीपूजनाची योग्य पद्धत व पूजनाचे काही नियम आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत। लक्ष्मीपूजन का करतात आपण थोडक्यातच जाणून घेऊया। आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे। या दिवशी बलीच्या बंदीवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन आपलं केले जाते, अशी एक आख्यायिका आहे। एक पुराणी आपली एक छोटी आपली कहाणी आहे आणि लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते। त्याच कारणामुळे व्यापारी लोक आणि आपण सगळेजण खूप उत्साहाने आणि जल्लोषाने हा सण आपण साजरा करत असतो। आता पाहूया आपली अमावस्या कोणत्या दिवशी सुरू होणार आहे। तर अमावस्या सुरू होणार आहे 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:44 आपली अमावस्या तिथी सुरू होणार आहे। आणि भरली अमावस्याच म्हणजे आपण उदय तिथीनुसार आपण आपले सण साजरे करत असतो। तर त्या दिवशी राहणार आहे 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5:54 आपली ही अमावस्या समाप्त होणार आहे। तर जसं की आपण उदय तिथीनुसार आपले सण साजरे करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजन पण करायचं आहे। म्हणून आपल्याला 21 ऑक्टोबरच्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं आहे। संध्याकाळचा मुहूर्त राहणार आहे 6:10 पासून सुरुवात आहे तर रात्री 8:40 लक्ष्मीपूजन आपल्याला करण्याच्या अगोदर आपलं घर, पूजेची जागा आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहे। दारावर तोरण आणि घरात रांगोळी, लाइटिंग वगैरे लावून घ्यायची आहे आणि स्नान करून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून घ्यायचे आहेत। मगच आपल्याला पूजेला आपली सुरुवात करून घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये गोमूत्र आपल्या गाईचं शिपडून घ्यायचं आहे, पवित्र आपलं घर करून घ्यायचं आहे, दिवे रांगोळ्या वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे। मग पूजेला सुरुवात करायची आहे। सायंकाळी आपल्या उंबरठ्याला पण हळदीचं लेपन आपल्याला त्या दिवशी सकाळीच करायचं आहे। जर सकाळी तुम्ही केलं नसेल तर सायंकाळी स्वच्छ पाणी शिंपडून तुम्ही तिथं रांगोळ्या वगैरे नवीन रांगोळ्या टाकून घ्यायच्या आहेत। मगच आपल्याला संध्याकाळची आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे। पाणी वगैरे अंगणात तुम्ही संध्याकाळी पण शिंपडून घ्यायचं आहे। चला पाहूया आपण पूजेची तयारी आपल्याला काय करून घ्यायची आहे। आपल्याला सर्वप्रथम मी स्वामी महाराजांना इथं विराजमान केलेले आहे, कारण त्यांच्याचमुळे आपल्या कोणत्याही पूजा वगैरे छान पार पडतात। त्यांच्या आशीर्वादाने आपल्या गुरु आपल्या पूजेमध्ये असणं तेवढंच महत्त्वाचं आहे, म्हणून मी गुरूंना इथं विराजमान केलेलं आहे। आणि आपल्याकडे माता लक्ष्मीचा एक फोटो आहे, म्हणून आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोच्या खाली थोडी तांदळाची रास देऊन मी फोटो पण तिथे ठेवून घेतलेला आहे। आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचं असते आणि त्याच्या अगोदरही आपल्याला दिवा प्रज्वलित करून आपण कोणत्याही सेवा करत असतो, म्हणून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आपण। दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला दुसरी पूजा असते, ती म्हणजे आपलं आचमन, आपलं मन शुद्ध करण्याचं। पहिली वेळेस डाव्या हाताने उजव्या हातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आपल्याला म्हणायचं आहे ओम केशवाय नमः, म्हणायचं आहे श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, असं 3 वेळेस 3दा आपल्याला पाणी पळीवर हातावर घेऊन आपल्याला ते पाणी ग्रहण करून घ्यायचं आहे। 4थ्या वेळेस म्हणायचं आहे श्री गोविंदाय नमः म्हणत ते पाणी आपल्याला परातीमध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं आचमन झाल्याच्या नंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे की आपल्या हातामध्ये थोडं पाणी, हळद, कुंकू, फुलं, अक्षदा घ्यायचे आहेत आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की हे सर्वप्रथम आपलं नाव घ्यायचं आहे, गोत्र घ्यायचं आहे। गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र घ्यायचं आहे। या दिवसाचा तारीख घ्यायचा आहे आणि दिवाळीनिमित्त मी माता लक्ष्मीचं पूजन करत आहे। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, हे माता लक्ष्मी तू अखंड माझ्या घरामध्ये निवास कर आणि तुझा आशीर्वाद माझ्या मुला बाळावर, कुटुंबावर सदैव राहो, आमचं आरोग्य चांगलं राहू दे, सुख समृद्धी आमच्या घरामध्ये नांदू दे, अशी यथाशक्ती प्रार्थना करायची आहे। ते पाणी आपल्याला खाली सोडून द्यायचं आहे। अजून एक पळीभर पाणी घेऊन ते पाणी आपल्याला खाली सोडायचं आहे। आचमन केलेलं पाणी आपण इकडं तिकडं तुळशीला वगैरे कुठेही टाकायचं नाही, सरळ ते पाणी आपल्याला झाडांना टाकायचं आहे। तुळशीला न टाकता कोणत्याही तुम्ही शोच्या झाडाला कुठेही तुम्ही ते पाणी टाकून घेऊन पुन्हा आपल्याला तयारी करायची आहे। आपल्या गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून त्यांना त्यांच्या जागेवर आपल्याला स्थान द्यायचं आहे। म्हणायचं आहे ओम गण गणपतेहे नमः असा मंत्र म्हणत म्हणत त्यांना आपल्याला अभिषेक देऊन
त्यांच्या जागेवर आपल्याला त्यांना ठेवायचं आहे। आणि हो, आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या सुपाऱ्या पुंजल्या होत्या विष्णू भगवानांची, कुबेर भगवानांची, लक्ष्मी मातेची, त्याच सुपाऱ्या आपल्या आज पूजेमध्ये लागणार आहेत। म्हणून आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाला इथे विराजमान करून घेऊया। जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी रूपामध्ये पण गणपती बाप्पांना तुम्ही विराजमान करू शकता। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा। हे गणपती बाप्पा, मी तुला माझ्या पूजेमध्ये आज प्रथम पूजा तुझी केलेली आहे आणि हो, माझ्या पूजेमध्ये विघ्न येऊ नको आणि तुला फूल अक्षदा चंदन मी अर्पण करत आहे म्हणून असं म्हणून आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या कुलदेवी, जे काही तुमची कुलस्वामिनी असेल, कुलदेवत असेल, त्यांची आपल्याला आज पूजा करायची असते। आपल्या गुरूंची, आपल्या गणपती बाप्पांची, आपल्या कुलस्वामिनीची पूजा करायला अजिबात विसरायचं नाही। त्यांच्याचमुळे आपल्या घरातले कोणतेही कार्य घडत असतात। म्हणून आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करून आपल्याला अभिषेक द्यायचा। ओम कुलस्वामिने नमः असा साधा सोपा मंत्र म्हणत आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला, माझी कुलस्वामिनी भवानी माता आहे म्हणून मी भवानी मातेची पूजा करत आहे। माझी तुळजा भवानीची मूर्ती माझ्याकडे आहे म्हणून त्या मूर्तीला मी अभिषेक देऊन घेत आहे। अभिषेक देऊन झाल्याच्या नंतर आपल्या मूर्तीला स्वच्छ पुसून तिच्या जागेवर आपल्याला ठेवायचं आहे। ओम कुलस्वामिने नमः, ओम कुलस्वामिने नमः असा मंत्र म्हणत आपल्याला गंध, पुष्प, हळद, कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे देवीच्या चरणावर। त्याच्यानंतर आपल्याला कुबेर भगवानांना अभिषेक द्यायचा आहे। जे सुपारी आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पुंजली होती तेच सुपारी आपल्याला घ्यायचं आहे। ओम कुबेराय नमः असा मंत्र मनामध्ये म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे। एक फूल, गंध, अक्षदा आपल्याला इथं समर्पित करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आपली कोजागिरी पौर्णिमेची सुपारी होती त्या सुपारीचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे आणि देवीला तिथे विराजमान करायचं आहे। त्याच्यानंतर आपली विष्णू भगवानांची आपल्याकडे सुपारी आहे आपल्या कोजागिरी पौर्णिमेतली, त्या सुपारीला पण आपल्याला अभिषेक वगैरे देऊन इथे आपल्याला विराजमान करून घ्यायचं आहे। आपल्या देवाची मांडणी आपली झालेली आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरी मांडणी करायची आहे। मी सुपारीच्या रूपामध्ये इथं माता लक्ष्मीला अभिषेक वगैरे दिलेला आहे, पण माझ्याकडे मूर्ती आहे, एवढी सुंदर मूर्ती आहे नाही। या मूर्तीला मी आपल्या पूजेमध्ये विराजमान करणार आहे। तर अगोदर मी स्वास्तिक किंवा तुम्ही एखादं अष्टकमल काढून घेऊन आपल्या देवीला ठेवायचं आहे। ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी कुंकुम समर्पयामी, ओम महालक्ष्मी दीपधूप समर्पयामी, फूल अक्षदा समर्पयामी। आपल्याला असं म्हणून आपल्या लक्ष्मी मातेला आपल्याला इथं विराजमान करून घ्यायचं आहे। त्याकडे गजरा असेल, वेणी असेल किंवा एखादं फूल जरी असेल तरी देवी मातेला आपल्याला तिथं चढून घ्यायचं आहे, द्यायचं आहे देवीला। आपल्या पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवायचं आहे। श्रीयंत्र तुमच्याकडे कोणतंही कागदाचं असेल, लॅमिनेशन केलेलं असेल, पत्राचं असेल, तुमच्याकडे पितळेचं असेल, चांदीचं असेल, कोणतंही असेल तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता। जे सामान आहे, जर तुमच्याकडे कोणतं सामान नाही तरी तुम्ही साधी सोपी एक फोटो आणि कलश स्थापना आणि सुपारीच्या रूपात गणपती बाप्पा विराजमान करून तुम्ही ही पूजा करू शकता। कोणतंही सामान माझ्याकडे नाही आहे, मी कशी पूजा मांडू, माझ्याकडे काही नाही आहे असं अजिबात म्हणायचं नाही। जे आहे ते सगळं आपल्याला मांडायचं आहे। आणि श्रीयंत्र मी लक्ष्मीच्या पुढे किंवा तुम्ही एखाद्या साईडला ठेवलं तर चालते। मी साईडलाच लक्ष्मीच्या तिकडल्या साईडला मी हे श्रीयंत्र ठेवणार आहे, कारण आपल्याला समोर प्रसाद वगैरे ठेवायचा असतो। श्रीयंत्राची आपण स्थापना, आणि जर नवीन श्रीयंत्र असेल तर तुम्हाला आज स्थापना करून घ्यायचा आहे। तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच येणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला असणाऱ्या प्रिय अशा, आपल्या कुलस्वामीला असणाऱ्या प्रिय अशा आपल्याला कवड्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत। आपल्या पूजेमध्ये कवड्याची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे। फूल, आपल्याला गंध, पुष्प सगळं आपल्या कवड्याला दाखवायचं आहे आणि कवड्या आपल्या लक्ष्मीच्या शेजारी आपल्याला कवड्या ठेवून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर माझ्याकडे छोटंसं असं शंख होतं म्हणून त्या शंखाची पण मी पूजा करून घेतली। आता मोठं शंख नाही आहे, लवकरच आपण घेऊया। तर हे शंख मी आता इथं पूजेमध्ये ठेवणार आहे, कारण विष्णू भगवानांची सेवा खूप महत्त्वाची असते। जेव्हा आपण विष्णू भगवानांची सेवा करत असतो तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरी विराजमान राहते। तुम्ही माता लक्ष्मीची कितीही सेवा करा, विष्णू भगवानांची जर सेवा नाही केली, त्यांची प्रार्थना वगैरे नाही केली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता राहणार नाही। म्हणून विष्णू भगवानाची होईल तेवढी सेवा तुम्ही करत जावा। त्याच्यानंतर माझ्याकडे हे सगळं सामान होतं जे की मी कुबेर पोटली म्हणून मी इथं तयार करणार होते। आपल्याला एक चांदीचा शिक्का घेतलेला आहे, कमळगट्ट्याचे फुलं घ्यायचे आहेत, अशा प्रकारे इलायची घेतलेली आहेत। जे मी हे सामान घेतलेले आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळं सामानाची लिस्ट मी देणारच आहे। हे सगळं आपल्याला गुंजा वगैरे, पांढऱ्या गुंजा, काळ्या गुंजा, लाल गुंजा, आपल्याला हळकुंड सगळं सामान आपल्याला घेऊन आपल्या पूजेमध्ये ठेवायचं आहे। आणि आपल्याला नंतर आपल्याला हे सगळी पोटली लाल कापडामध्ये बांधून आपली कुबेर पोटली म्हणून आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ही पोटली ठेवायची असते। त्याच्यासाठीच मी माता लक्ष्मीच्या समोर या पूजेमध्ये मी पुंजणार आहे। आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला धान्य ठेवायचे असतात। तुम्ही 7 धान्य ठेवू शकता, 5 ठेवू शकता। तुम्ही धने आणि
तीळ ठेवायला अजिबात विसरायचं नाही। तीळ आणि धान्य आपल्या पूजेमध्ये असलेच पाहिजे। ज्या तुम्हाला गाडग्यामध्ये तुम्हाला पैसे दिसतात त्या पैशाच्या नाण्याच्या खाली मी थोडेसे तीळ ठेवलेले आहेत। आपल्याला अशा प्रकारे धान्य आपल्या माता लक्ष्मीच्या समोर मांडायचे आहेत। ती धान्य लक्ष्मी म्हणून त्या स्वरूपात मांडायचं आहे। आपल्याला करायची असते आज झाडूची पूजा, म्हणजेच माता लक्ष्मीचं एक प्रतीक म्हणून एक झाडू आपल्याला आणायचा आहे। आपल्या घरामध्ये धनतेरसच्या दिवशीच आपल्याला आणून घ्यायचा आहे तो झाडू, आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला त्याची मांडणी करून घ्यायची आहे। हळद कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे। ओम महालक्ष्मी नमः असा साधा मंत्र आपल्या तोंडामध्ये सदैव असला पाहिजे पूजा करत असताना। त्याच्यानंतर आपल्या वया ज्या असतात तुमच्या तुम्ही जे सामान त्याच्या वया किंवा तुमच्या व्यवहाराच्या वया, त्या वयाची पण आपल्याला पूजा इथं करून घ्यायची आहे। वयाची पूजा करत असताना आपल्याला साधा मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री लेखनी देवे नमः, ओम श्री लेखनी देवे नमः असा मंत्र म्हणत आपल्याला त्या लेखनीची आणि आपल्या वयाची पूजा करून घ्यायची आहे। प्रसाद ठेवायचा आहे। प्रसादामध्ये आपण पेढे, खीर, एखादं तुम्ही गोड पदार्थ काही ठेवू शकता। आपल्याला विष्णू भगवानांना आपल्याला एक छान अशी मंजुळा आपल्याला अर्पण करून घ्यायची आहे आणि आपल्याला धान्य, गूळ आपल्याला प्रसादामध्ये ठेवायचा आहे। आपली छान अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे। यथाशक्ती तुम्हाला जेवढे पैसे घडतील तेवढे पैसे तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहेत। आणि हो, हे पैसे तुम्हाला नंतर खर्च करायचे नाहीत। एक वर्षभर पुढची लक्ष्मीपूजा येईपर्यंत ते पैसे आपल्याला ठेवायचे आहेत। पैशाचं आपल्याला कसं काय करायचं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे। अशी पूजा झाल्यानंतर आपले सगळे घरचे सगळे लोक एकत्र येऊन आपल्याला आरती करून घ्यायची आहे। आरतीच्या नंतर सर्वच घरातल्या माणसांना आपल्याला प्रसाद द्यायचा आहे आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी रात्रभर आपल्याला दिवा तसाच आपल्याला तेवत ठेवायचा आहे। आपल्या घरातली खिडक्या, दारं आपल्याला ओपन करायचे आहेत। मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जागरण करायचं आहे। देवीचं नामस्मरण करायचं आहे। जागरण करण्यासाठी आपल्याला देवीचं श्रीसूक्तम आपल्याला पठण करायचं आहे। पुरुष सूक्तम आपल्याला पठण करायचं आहे। कुबेर मंत्र आपल्याला पठण करायचं आहे। आपल्या रात्रीचे मध्यरात्रीपर्यंत जागरण करून दिवा तेवत ठेवायचा आहे। अशी आपली साधी सोपी मांडणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। आणि आपण झाडूचा उपाय घेऊन येणार आहोत। त्या दिवशी आपली अलक्ष्मी दारिद्र्य आपल्याला निरासन करण्यासाठी साफसफाई झाडू आपल्याला कसा उपयोग करायचा आहे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला झाडू आपल्या घरातून कसा न्यायचा आहे ते तुम्हाला नक्कीच सांगणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। बाय बाय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ।